नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री लेक्चर 7 आज बघत आहोत आपण. लेक्चर 7मध्ये बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 2.2 आणि अपोलिनियसचा थेरम. विद्यार्थ्यांना हा अपोलिनियसचा थेरम अत्यंत महत्त्वाचा आहे. या अपोलिनियसच्या थेरममध्ये ॲक्यूट अँगल अँड ॲप्टूस अँगल या दोन अँगलच्या संबंधित अभ्याससुद्धा करायचा आपल्याला. ते दोन्ही अँगल्स आपण एकत्र केले की अपोलिनियसचा थेरम तयार होतो. बघा विद्यार्थ्यांना, अपोलिनियस थेरम इन ट्रायंगल ABC इफ M is the midpoint of side BC then AB square plus AC square equal to twice AB square plus twice BC square. Show this diagram. Triangle ABC, AD is perpendicular BC and AM is the median. M is the midpoint of side BC, then two parts are equal, BM and CM. Given in triangle ABC, M is the midpoint of side BC. To prove AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. Construct, draw segment AD perpendicular side BC. Student, this AD is perpendicular BC is construction. Then given diagram is triangle ABC and median AM, but AD is construction this diagram. Then proof if segment AM is not perpendicular to segment BC, then out of angle AMB and angle AMC, one is obtuse angle and another is acute angle. In this figure, angle AMB is obtuse angle and angle AMC is acute angle. From equation 1 and equation 2, this below, AB square is equal to AM square plus MB square plus twice BM into MD. Then equation first, and AC square is equal to AM square plus MC square minus 2MC into MD. Then equation first and above equation first. Next step, therefore AC square is equal to AM square plus MB square minus 2BM into MD. Substituting this value, BM is equal to MC. This MC is BM. Adding equation 1 and equation 2, therefore AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. Then minus 2BM into MD and plus 2BM into MD get cancelled in opposite sides. And first equation is AM square plus BM square. Then second equation is AM square plus MB square. 1 plus 1 is 2 AM square plus 1 plus 1 2 BM square. Hence prove that this Apollonius theorem. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्या, आपल्याला अपोलिनियसचा थेरम समजून घ्यायचा आहे. त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा बाजू BCचा मध्यबिंदू असेल तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर बरोबर 2 AM स्क्वेअर अधिक 2 BM स्क्वेअर. बघा थेरमची ओळ बघा. त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा बाजू BCचा मध्यबिंदू असेल तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. आकृतीमध्ये बघा मुलांनो, ABC हा त्रिकोण आहे, AM ही मध्यगा आहे त्याची, M हा BCचा मध्यबिंदू असल्यामुळे BM बरोबर CM ही बाजू असणार आहे. आपण आता रचना करणार आहोत. AD परपेंडिक्युलर BCला काढणार आहोत आणि मग काढल्यामुळे पागोसीचा थेरम लागतो. किंवा AD हा परपेंडिक्युलर टाकल्यामुळे त्रिकोणाच्या दोन भागात शिफ्टिंग होते. त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD या दोन भागामध्ये शिफ्ट होतात. आता बघा विद्यार्थ्यांना सिद्धता, जर एक AM हा रेख BCला लंब नसेल तर अँगल AMB आणि अँगल AMC पैकी
एक विशाल कोन आणि दुसरा लघुकोन असतो. आकृतीमध्ये अँगल AMB विशाल कोन आणि अँगल AMC हा लघुकोन आहे. वरील उदाहरण 1 व 2 वरून AB² बरोबर AM² प्लस MB² प्लस 2BM गुणिले MD याला म्हणा विद्यार्थ्यांना इक्वेशन फर्स्ट. आणि AC² बरोबर AM² प्लस MB² मायनस 2MC इंटू MD. आता बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला विशाल कोन आणि लघुकोन त्रिकोणाच्या संबंधीचा गुणधर्म उपयोगात आणून आपण या दोन बाजूंच्या वर्गाबरोबर मध्यगा आणि लंब टाकलं यांचं गुणोत्तर दाखवले. आता आपल्याला दुसऱ्या इक्वेशनमध्येच BM बरोबर MC किंवा MC बरोबर BM ह्या दोघी बाजू सारख्या आहेत, एकरूप आहेत, म्हणून आपल्याला त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत, टाकायच्या आहेत. AC² इज इक्वल टू AM² प्लस MB² मायनस 2BM इंटू MD. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 2ची बेरीज करणार आहोत विद्यार्थ्यांना. बेरजेमध्ये वजा 2BM इंटू MD आणि अधिक 2BM इंटू MD याचं उत्तर 0 म्हणजे कट होणार आहे. उत्तर येणार आहे AB² प्लस AC² बरोबर AM अधिक AM 2AM² अधिक BM 2BM². हे आपला अपोलिनियाचा थेरम सिद्ध झाला. त्यातीलच एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघणार आहोत. इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. इफ PQ इज इक्वल टू 11, PR इक्वल टू 70, PS इक्वल टू 13, फाइंड QR. Show this diagram. Triangle PQR, PS is median, then S is midpoint of side QR, then QS is equal to RS. In triangle PQR, point S is midpoint of side QR, QS is equal to SR is equal to 12. Therefore, PQ² plus PR² is equal to twice PS plus twice QS by Apollonius theorem. Therefore, substituting this value PQ, PR and PS, 11² plus 17² is equal to 2 into bracket 13² plus twice QS². Therefore, 11² is 121 plus 17² is 289 equal to 2 into 13² is 169 plus 2 QS². Therefore, 410 is equal to 169 multiplied by 2 is 338 plus twice QS². Therefore, twice QS² is equal to 410 minus 338. Therefore, twice QS² is equal to 72. QS² is equal to 72 divided by 2, then division is 36. QS² is equal to 36. Taking square root both sides, QS is equal to 6. Find the side of QR. Therefore, QR is equal to twice QS. Substituting this value, QS is 6. 2 multiply 6 is equal to 12. Hence, QR is equal to 12 units. Equation number 3. In the given figure, segment PS is the median of triangle PQR and PT perpendicular QR. Prove that PR is equal to PS plus QR into ST plus QR divided by 2. Answer. In diagram PTQ, therefore PQ is equal to PT plus QT, equation first, then Pagotsi theorem. In triangle PTS, PS² is equal to PT² plus TS². In triangle PTR, therefore PR² plus is equal to PT² plus RT², equation third. In triangle PQR, point S is the midpoint of side QR. QS is equal to SR equal to 1 by 2 QR. Then this equation is 4. In triangle PSR, angle PSR is an acute angle
and PT is perpendicular QR. Therefore, PR square is equal to SR square plus PS square plus twice SR into ST by Apollonius theorem. Substituting this value, QS is equal to SR is equal to 1 by 2 QR. PR square is equal to 1 by 2 QR plus PS square plus 2 into bracket 1 by 2 QR into ST. PR square is equal to 1 by 2 into QR, then QR by 2 plus PS square plus 1 by 2 2 into bracket 1 by 2 get cancelled, QR into ST. Hence prove that PR is equal to PS plus QR into ST plus QR by 2. Second part is PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR by 2 bracket square. Answer: in triangle PQS, angle PSQ is an acute angle and PT perpendicular QR. Therefore, PT perpendicular QS, hence P dash T dash S. Therefore, PQ square is equal to QS square plus PS square minus 2 QS into ST by Apollonius theorem. Therefore, PQ square is equal to 1 by 2 QR bracket square plus PS square minus 2 into bracket 1 by 2 QR bracket complete into ST. By substituting this value, QS is equal to 1 by 2 QR. Next step, therefore PQ square is equal to 1 by 2 into QR is QR by 2 bracket square plus PS square minus QR into ST. Hence prove that PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR by 2 bracket square. Equation number 4. In triangle ABC, point M is the midpoint of side BC. If AB plus AC is equal to 290 cm, AM equal to 8 cm, find BC. Show this diagram. Triangle ABC, AM is median, M is midpoint of side BC, AM is equal to MC. Then BM is equal to MC is equal to 1 by 2 BC. By Apollonius theorem, AB square plus AC square is equal to twice AM square plus twice BM by Apollonius theorem. Substituting this value, AB square plus AC square is equal to 290, then 290 is equal to 2 into 8 square plus twice BM square. Therefore, 290 is equal to 2 multiply 64, 8 square is 64 plus twice BM square. 290 equal to 128, then 64 into 8, 128 plus twice BM square. Therefore, twice BM square is equal to 290 minus 128. Therefore, twice BM square is equal to 162. Twice BM square is equal to 162 divided by 2, then dividation is 81. BM square is equal to 81, taking square root both sides, BM is equal to 9. Find the side of BC. BC is equal to twice BM. 2 into BM is 9, then 2 into 9 is 18 centimeter. Hence, BC is equal to 18 centimeter. Student, next lecture is 8. Topic name, chapter 3rd. Thank you.